मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख तर खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणारं. मंत्री किरेन रिजिजू यांचा संताप. खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारवाईची मागणी. राज्यात ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन. महिला विधेयकावरील काँग्रेसच्या भूमिकेवरून भाजप आक्रमक. राहुल गांधींची प्रतिमा जळून निषेध व्यक्त. नारीशक्ती आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप. 2023 मध्ये विधेयक मंजुरीवेळी 850 जागांचा विषयच नव्हता. 850 जागांचा आकडा खरातने दिलाय का? संजय राऊतांचा खोचक सवाल. तर आकडे लावायची सवय राऊतांनाच. खरातचे संबंध कुणाशी हे सर्वांना माहिती. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. एसआयटी चौकशी दरम्यान धोंडू खराची प्रकृती बिघडली. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्याने खरातला तात्पुरता ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 4 आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द. याआधी या प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांकडून धिंड. भर रस्त्यातून धिंड काढत मित्राच्या घरी तपास. अचलपूरच्या समरसपुरा पोलिसात अयानची कसून चौकशी. 34 मुली बेपत्ता झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही. चुकीच्या माहितीमुळे राळेगावची बदनामी. भाजप आमदार राजू तोडसाम यांचा पक्षाला घरचा आहे. पुण्याच्या इंजवडीत कॉर्पोरेट जिहादचा आरोप. धार्मिक विधीसाठी कंपनीत विश्रांती कक्ष. मर्यादित कर्मचाऱ्यांनाच या कक्षात प्रवेश दिल्याची बाब. माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र, कारवाईची मागणी. इराणसोबतच्या युद्धविरामात वाढ. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. मुनीर शरीफ यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामात वाढ करण्याचा निर्णय. दरम्यान इराणसोबत चर्चा टळल्यामुळे अमेरिकन शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार नाही.